आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। इतके दिवस त्या मीराला मारण्याचा प्रयत्न केला पण काहीच झालं नाही आणि आता अथर्व हे माझ्याच बाबतीत का घडतंय? अरे माया, वहिनी म्हणाला तू तिथे येऊन गेलीस, मग भेटली का नाहीस? बरी आहेस? हाऊ डेअर यू मीरा, हाऊ डेअर यू! दुसऱ्याचा आनंद हिरावताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आज ज्या अथर्वच्या नावाची वटपौर्णिमा तू साजरी केलीस ना, त्यावर माझा हक्क होता. काहीच कसं वाटलं नाही तुला माझ्याकडून माझं सुख हिरावून घेताना? माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास तू आणि माझ्या समोर माझ्या अथर्वशी लग्न केलंस तू. काहीच कसं वाटलं नाही तुला? तुझ्यासारख्या मुलीला ना जगण्याचा अधिकार नाहीये, कळलं? माया, एक मिनिट, मध्ये बोलायचं नाही, कळलं? कशी इतकी नीच वागू शकतेस ग तू मीरा? चोर तर चोरी करताना पैसे चोरतात ग. तू तर माझ्याकडून माझ्या हक्काचा माणूस चोरलास आणि तुला या गोष्टीसाठी मी कधीच माफ करणार नाहीये. बोल ना मीरा, बोल ना, का आलीस माझ्या आणि माझ्या अथर्वच्या मध्ये? बोल ना मीरा, हाऊ डेअर यू! पासा माया, तू मला बहीण मानलंस आणि मी सगळं ऐकून घेतलं, पण माझ्यावरती हात उगारायचा नाही. गावात वाढले हे हात जसे गाईच्या वासराला गोंजारतात ना, तसेच बिथरलेल्या बैलाची ना शिंग धरून तिला मातीत लोळवतात सुद्धा. गप्प बस, एकदम गप्प. मला बोलायला ना तू काही माझी सासू नाहीये, आणि हो, बाहेरच्यांनी ना तर मला बोलायचंच नाही. आणि एक लक्षात ठेव, आता मी या घरची सून आहे आणि तू एक आश्री, कळलं? मीरा, you bloody आया! बस. सणाच्या दिवशी मला या घरात भांडण नकोय. बस.
मीरा जबरदस्त जबरदस्त उत्तर दिलेस तू मायाला. त्याला आणि बसता बुक्की असंच वाग. 4 दिवसात सुतासारखी सरळ होईल की नाही बघ. अरे हरी, वेदाच्या मनात ना मायाची भीती बसली. त्यामुळे मी मायाशी असं वागले. वाघ वाघ अशीच वाघ. मी आहे सोबत. तू लाड. वेदाच्या घराची खरी मालकीण आहे ना, मग तिने का कोणाला घाबरायचं? तिचा आत्मविश्वास वाढावा ना, म्हणून मी मायाला सडेतोड उत्तर दिलं. मीरा, अगं माझी वेदा पूर्वीपासून अशी नाहीये. गेल्या वर्षभरात कोमेजलंय माझं कोकरू. पण मला खात्री आहे तू तिचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देशील. वेदा, ये ये ये. हे बघ, आज मी वटपौर्णिमेची पूजा केली ना, त्या वाणातली फळ आहेत. घे. वाव मला आवडतात. मँगो आणि बनाना. मँगो बनाना आणि आई हे काय आहे? हा फणसाचा गर आहे ग. मी आंबा खाऊ? घे. ही पूजा झाली की आई सुद्धा मला असेच फळं खायला द्यायची. खूप मस्ती करायचो आम्ही. बाबा ओरडतील म्हणून आई आणि मी लपून आईस्क्रीम खायचो. अरे वा, मज्जा होती एका मुलीची. हो, मला माझी आई खूप आवडायची. पण ती तर मला सोडून गेली ना. तू पण माझी लाड कडून मला अशी सोडून नाही जाणार ना. वेदा, तुला सोडून जायचं म्हणजे जीव सोडल्यासारखं. मी तुला एकटं सोडून कधीच कुठे जाणार नाही. तुला जपणार